बहिणी आले. घ्या तुम्ही बसा. हा देव येईल एढत. हो. ही बघा आलीच. देव जोशी सर आले. नमस्कार. नमस्कार. बसा ना. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना. प्रथम तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो. डी.व्ही. सरांचं नुकतंच जे पुस्तक प्रकाशित झालं त्याची पहिली आवृत्ती समजावणारी माणसं या समाजात आहेत तोपर्यंत साहित्याला मरण नाही. तुम्ही बसा. हा मी चहाचं बघते. अजिबात नको. त्यापेक्षा देवयानीचं दुसऱ्या आवृत्तीसाठीचा होकार आम्हाला फार महत्वाचा आहे. मी समजले नाही. हा चेक. प्लीज नाही म्हणू नका. दुसऱ्या आवृत्तीसाठी तुमच्याकडे अनेक संस्था त्याचे हक्क मागण्यासाठी येतील. डी.व्ही. सरांचे आणि आमचे ऋणानुबंध लक्षात घेता या पुस्तकाचे हक्क आमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही देऊ नका. सर प्लीज. घ्या प्लीज. पुढच्या आवृत्तीचं मानधन यापेक्षाही जास्त असेल. घ्या. येतो मी. मकरंद कधीतरी ऑफिसवर येत चला. नक्की येतो मी. खबर पक्की आहे? यस सर. माझा खबरी अजूनही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. चल तर. इंस्पेक्टर अर्जुन वागले. फड़ फड़ फड़. काय अर्जुन, एका बॉल मध्ये 2 विकेट गेलेल्या पाहिल्यास का कधी? घे ना गाडीत. ऑल घेऊन जा ना.
जेवण वाढ. नको, बाहेरून जेवण आलात? आम्हाला भूक नाहीये. मूड नाहीये. काय झालं? हा निर्णय तुम्ही कोणाला विचारून घेतलात? आणि हा निर्णय घेऊन तुम्ही जगासमोर काय सिद्ध करू इच्छिता? कुठल्या निर्णयाबद्दल बोलताय तुम्ही? बनूला दत्तक घेण्याचा निर्णय कोणाचा होता? बोला ना. निर्णय नव्हता घेतला आम्ही. परवानगी मागायला गेलो होतो साईमांकडे. आणि ही गोष्ट आम्हालाही तुमच्याशी बोलायची होती. बनूला आपण कायदेशीरपणे दत्तक घेतलं किंवा घेतलं नाही, या गोष्टीमुळे तिच्या आणि आमच्या आई मुलीच्या नात्यात तर काहीच फरक पडत नाही, हे आपणही जाणता. आम्ही त्यांच्या नजरेसमोर आलो की या घराण्याचा वारसदार कोण, हा एकच प्रश्न साईमांना सतत त्रास देत असतो. आणि अगदी प्रांजळपणे बोलायचं झालं तर माणसाची जात ही त्याच्या जन्मानं नाही, त्याच्या जगण्याने सिद्ध होते, या संस्कारात वाढलोय आम्ही. बनूचा चेहरा नजरेसमोर आला म्हणून साईमांशी बोललो, एवढंच. राजेश शिर्केंवर वारस दत्तक घेण्याची नामुष्की येते आणि याला तुम्ही एवढंच म्हणता? एवढंच म्हणून आम्हाला हे सगळं सोडून द्यावं लागतं. हेच तर आमचं दुर्दैव आहे. नाहीतर तुम्हीच सांगा, या सगळ्यात आमचा काय दोष आहे? काही झालं तरी तुम्ही हे साईमांच्या आधी आम्हाला सांगायला हवं होतं. चुकलंच आमचं, माफ करा आम्हाला. पण बनूला दत्तक घ्यायचा विचार आम्ही केला, तो योग्य का अयोग्य, एवढंच ऐकायचं आम्हाला तुमच्या तोंडात. राज, संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल ना, तर प्रत्येक नवऱ्याने आपल्या धर्मपत्नीला घाबरायला हवं. संसार, साक्षी, तू जरा जास्त जड बोलतेस असं नाही वाटत तुला? संसार या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? हो, मी कुठेतरी ऐकलंय, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आणि हाताला बसणाऱ्या चटक्यांचं काय? राज, हे बघ, जर मी तुझ्यासाठी लाडू बनवू शकते तर भाकरी सुद्धा भाजू शकते, समजलं ना? हे लाडू तू केलेस? हो. काय झालं साक्षी? अशी का पाहतेस? दादूंची आठवण आली. मला बघून? राज, मस्करी नको करू. सॉरी. त्यांनाही हे लाडू आवडायचे का? हो, डॉक्टरांनी त्यांना गोड खायला मनाई केली होती तरी. मी आलोय. घे रे बाबा. काय 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 विचारतो? मुगाचे लाडू करायला सांगितले होतेस ना, ते केले ते. घे. तू खा खा. डायबिटीज वगैरे नंतर विचार करूया. हा, चांगला कसा सांग ना, कसा झाला? मस्त. लहान
चोरासारखं चोरून काय खाताय? नाही काय माहितीये, लाडू केले होते ना, झकास झालेत. खाऊन बघते. नको. तरी मी नको म्हणतो. दादूंना डायबिटीज आहे, माहितीये ना तुम्हाला काकू? माहिती आहे की नाही? तुम्हाला ही तीच गोष्ट रोज रोज सांगावी लागते. अगं हिनं बळबळ तो कोंबला माझ्या तोंडात, त्याला मी काय करणार? मला नको तुझा लाडू. हे घे. खाऊन जवरून खोटं काय बोलतो रे? 4 दिवस माझ्या मागे लागला होतास. लाडू कर लाडू कर लाडू कर, आणि लाडू दिले तर स्वतः खाऊन तोप माझ्यावर टाकतोय. बघ तुला तोप म्हणाली. मी कुठे म्हणाले? मी तुला तोप म्हणाले का ग? मी ह्याला काय म्हणालास तू? तोप? मी ह्याला हिला तोप? जाऊ दे, आता भांडू नका. खाल्लेत ना लाडू? मला आधी सांगा, तुम्ही खाल्लेत कसे लाडू? असे खाल्ले. दादू, रिलॅक्स साक्षी. राज, मला असं वाटलं होतं दादूंचं पत्र आलंय, उद्या ते स्वतः परत येतील. साक्षी, त्यांचं पत्र आलंय म्हटल्यावर ते नक्कीच सुखरूप असणार ना? राज, पण दादू सुखरूप आहेत तर ते परत काय येत नाहीयेत. जोपर्यंत ते सुखरूप आहेत हे आम्ही पाहत नाही, तोपर्यंत. साक्षी, हे बघ, असा धीर सोडू नकोस. तुला जर दादूंना पाहण्याची मनापासून इच्छा असेल तर एक ना एक दिवस ते नक्की परत येतील. खरंच? अगदी खरं. बोला. नाही हो साहेब, आम्हाला काही माहिती नाही साहेब. बोल. कोणाचं नाव सांगितलं होतं? नाही साहेब, आम्हाला काही माहिती नाही साहेब. अरे बोल ना. आम्ही नाही हो साहेब. गप्पे. बोला. बोल. मला कुणाचं नाव सांगितलं होतंस? अरे बोल ना. नाही हो साहेब, नाही हो साहेब, मारू नका हो साहेब. आम्ही काय गुन्हा नाही केला हो साहेब. असं? ठीक आहे. मी आता 3 महिन्याच्यात मला नाव सांगितलं पाहिजेस. 1, 2, 3. साहेबांना समजाव साहेब. साहेबांना समजाव साहेब. साहेब मारू नका हो साहेब. साहेबांचा काय गैरसमज होतो साहेब. साहेब खोटं बोलतोय हा. सर, खरं तर शाळेच्या केस संदर्भात मीच यांना मागच्या वेळी ताब्यात घेतलं होतं, पण दुर्दैवाने मी ड्युटीवर नव्हतो म्हणून यांना अटक नाही करू शकलो. पण अजूनही वेळ गेली नाहीये. यांच्याकडनं त्या राजेश शिर्केंचं नाव वाजून घ्यायला मला जास्त वेळ लागणार नाही सर. बोल. अरे बोल ना. आम्ही गुन्हा कबूल करतो साहेब. आम्ही गुन्हा कबूल करतो साहेब. आम्ही साहेब पैशासाठी जे काम केलं होतं साहेब. हे सगळं करायला राजेश शिर्केने किती पैसे दिले होते? राजेश सरकारने काय पैसे नाही दिले होते साहेब. राजेश सरकारचा काही दोष नाही त्यात. अजिबात नाही सर. सर, मागच्या वेळी राजेश शिर्केंचंच नाव घेतलं होतं आणि DV सरांच्या बचावासाठी कोर्टात त्याची कबुली द्यायला सुद्धा हे तयार झाले होते. हो साहेब, तिने पैसे दिले होते या कामासाठी. राजेश सरकारचं नाव घ्यायला सांगितलं होतं साहेब, म्हणून आम्ही राजेश सरकारचं नाव घेतलं साहेब. तिने म्हणजे कोणी पैसे दिले होते? नताशा सर. ज्या नताशाबद्दल आपल्याला खबर मिळाली होती ती खरी आहे. यांना पैसे देणारे दुसरी तिसरी कोणी नसून नताशाच आहे. वेळ कशाला फुकट घालवतो? बघ यातली कोण आहे का? लवकर बघ. काय टेस्ट मॅच खेळतो काय? हो साहेब, हीच ती. जनी, आमच्यासाठी ज्यूस सांगितलं होता ना? जनी, खंडू,
कुठे गेले सगळे? तुम्हाला ज्यूस पाहिजे होता ना? अरे तुम्ही घेऊन आला? जनी कुठे आहे? साईमाने जनीला काहीतरी काम सांगितलं होतं म्हणून ते तिकडे गेले. कसं आहे? छान आहे. नुसतं छान म्हणून नाही चाललाय, थँक्स बोला. बोला ना. थँक्स. नो मेन्शन. असं का पाहताय? प्रियाने मला सगळं शिकवलंय. तुम्हाला माहिती आहे, मी जसं चांगलं बोलली ना तर विक्रम दादा मला शाळेत घेऊन जाणार आहे की नाही? गंमत आहे बुवा गंमत. भैयासाहेब, तुम्हाला भेटण्यासाठी पोलीस आलेत. ठीक आहे, त्यांना आत पाठव आणि जाताना बनूला घेऊन जा. नमस्कार रणवीर राजे. या बसा. बोला, काय काम काढलं? तुम्हाला एक खुश खबर द्यायला आलो होतो. शाळेच्या ब्लास्टच्या संदर्भात 2 गुंडांना आम्ही ताब्यात घेतलंय. गुड, दॅट्स ग्रेट. त्यांनी नताशाचं नाव घेतलंय. इम्पॉसिबल. असं होणं शक्य नाही. पण असंच झालंय. त्या दोघांनी नताशाला ओळखलेलं सुद्धा आहे. आता तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नताशाची यातून सुटका नाही. ठीक आहे, नताशा जर गुन्हेगार असेल तर तिला शिक्षाही झालीच पाहिजे. पण आम्हाला हे कळत नाही की हे सगळं सांगायला तुम्ही इकडे का आलात? आमचा या प्रकरणाशी काय संबंध? असे डायरेक्ट निष्कर्षापर्यंत पोहोचू नका रणवीर राजे. तुम्हाला काय म्हणायचं? मला एवढंच म्हणायचंय की या सगळ्या प्रकारात नताशा हा केवळ एक चेहरा आहे आणि नताशाला तुमच्या ऑर्डर्स फॉलो करण्याची सवय आहे, नाही का? आणि आता या प्रकरणातून तुमची सुटका होणं जवळजवळ अशक्य आहे. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? आम्हाला सगळं कळतंय आणि हे तुम्हाला सुद्धा कळतंय म्हणून नताशाला तुम्ही गायब केलं. आम्ही नताशाच्या घरी जाऊन आलो. नताशाला आम्ही गायब केलेलं नाही. ती कंपनीच्या कामानिमित्त आउट ऑफ टाउन आहे. ताबडतोब बोलवून घ्या तिला, नाहीतर ती जिथे असेल तिथे जाऊन तिला अटक करावी लागेल. आणखीन एक गोष्ट, या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत हे शहर सोडून तुम्हाला कुठेही बाहेर जाता येणार नाही. गुड बाय रणवीर राजे शिर्के.